नाशिक शहरामध्ये सकाळी धक्कादायक घटना घडली आहे। कस्तुरबा नगर परिसरातील 26 वर्षीय राजू वाघमारे हा तरुण मृत अवस्थेत आढळलाय। राजीव गांधी भवनासमोरील बाफना ज्वेलर्स इथे राजू वाघमारे बेशुद्ध अवस्थेत सापडला। त्याच्या छातीला आणि पायाला दुखापत होती। त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूचं नेमकं कारण काय अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सत्य उघड होणार आहे। दरम्यान मृताच्या भावाच्या माहितीनुसार काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू असून सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। दादा मी जॉबवर मी 9 वाजता आलो। माझी आई बोलली भाऊ बाहेर गेला, जेवून बिवून गेला, माझा छोटा भाऊ येतो। हे 5 मित्र आहेत, त्यांच्यावर विश्वास होतो। माझा भाऊ नाव काय? राजू वाघमारे। तो बोलला येतो मी, आई 10-15 मिनिटात। हे 5 जण त्याला घेऊन गेले। नंतर मला जरा त्यांनी बॉडी डायरेक्ट म्हणजे त्याचं इथं मृत्यू झाला वाटतं। पाठी 3-4 वाजता, पाठी 6 वाजता। मग मला फोन येतो एखादा मित्राचा, तो बोलतो अहो तुझ्या भाऊचं हे झालं, म्हणजे वारला तुझा भाऊ। असं हे 4-5 मित्रांनी असं हे केलं, पण आपल्या खबर नाही अजून कोणी गेलं काय केलं नाही का। काय कोण कोण होतं त्याच्यासोबत, त्यांची नाव माहिती आहे का? ते एक म्हणजे फक्त आडनाव नाही, एक संजय म्हणून होता, एक बबलू म्हणून होता, एक छोटू होता आणि एक रोशन होता। त्याचं काय किती वय होतं त्याचं? 22 वय होतं।